सोलापूर विभागाने रेल्वेच्या भविष्यातील गरजांसाठी महत्त्वपूर्ण ओव्हरहेड इक्विपमेंट सुधारणा कार्य हाती घेतले असून यामुळे मर्याई चौक रेल्वे ब्रिज बांधकामालाही गती येणार आहे। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं सोलापूर यार्डातील नवीन रोड ओव्हरब्रिजच्या बांधकामाच्या अनुषंगानं ओव्हरहेड इक्विपमेंटमध्ये सुधारणा करण्याचं एक व्यापक कार्य हाती घेतलं आहे। 14 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर यार्डातील 103 वर्षे जुना रेल्वे पूल यशस्वीरित्या पाडल्यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नवीन पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली। या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि रेल्वेचं कामकाज सुरक्षितपणे सुरू राहावं यासाठी सोलापूर विभागाच्या इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन डिस्ट्रीब्युशन विभागानं सोलापूर स्टेशन यार्डाच्या बाधित क्षेत्रात विद्यमान ओएची जाळ्यामध्ये बदल करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हाती घेतलं आहे। जुन्या पुलाच्या रचनेखाली असलेल्या ओव्हरहेड इक्विपमेंटला पुलाच्या रचनेपासून तसंच त्याखालून धावणाऱ्या गाड्यांपासून इलेक्ट्रिकल क्लिअरन्सच्या संदर्भात गंभीर मर्यादा होत्या। परिणामी या विभागात ओएचची एक विशेष रचना तयार करण्यात आली होती। नवीन पुलाचं बांधकाम सध्या प्रगतीपथावर असल्यानं विभागानं या विशेष रचनेचं रूपांतर एका पारंपरिक ओव्हरहेड इक्विपमेंट प्रणालीमध्ये करण्यास सुरुवात केली आहे। या बदलामुळं गाड्यांचा वेग वाढवणं शक्य होईल, इलेक्ट्रिकल क्लिअरन्समध्ये सुधारणा होईल आणि रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा लक्षणीयरित्या वाढेल। अतिशय काटेकोर नियोजन आणि सखोल समन्वयानंतर 22 मे 2026 रोजी या कामाला सुरुवात झाली। सोलापूरमधून जाणाऱ्या मुंबई चेन्नई या अत्यंत व्यस्त आणि सुवर्ण चतुष्कोन मार्गाचं धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता रेल्वेच्या कामकाजात किमान व्यत्यय येईल अशा पद्धतीनं हे काम पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे। या महत्त्वपूर्ण कामाची अंमलबजावणी जलद गतीनं करण्यासाठी ब्लॉकच्या कालावधीत सुमारे 30 कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या 4 विशेष पथकांना 2 टॉवर वॅगन्स आणि 1 रेल क्रेनसह सतत कामावर तैनात करण्यात आले आहेत। कडाक्याच्या उन्हाळ्याची आणि उष्ण हवामानाची पर्वा न करता ही पथकं आपापसात निकटाचा समन्वय साधून आणि मिशन मोडवर काम करत आहेत, जेणेकरून ओएचमधील बदलांचं हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करता येईल। या प्रकल्पात अभियांत्रिकी क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण आव्हानांवर मात करणं देखील समाविष्ट होतं। कामाच्या ठिकाणी असलेला एक ओएची पोर्टल प्रस्तावित आरओबीच्या गर्डरच्या रेषेमध्ये अडथळा निर्माण करत होता। तसंच या पोर्टलचा पाया देखील प्रस्तावित पियर कॉलमच्या पायांच्या रेषेत अडथळा ठरत असल्याचं निदर्शनास आलं होतं। रेल्वे प्रशासनानं या महत्त्वपूर्ण मालमत्ता वेळेवर हटवण्याचं आणि त्यामध्ये आवश्यक बदल करण्याचं नियोजन यशस्वीरित्या आखलं आणि त्याची अंमलबजावणी केली, ज्यामुळं NHAIला नियोजित वेळापत्रकानुसार पुलाच्या बांधकामाचं कार्य पुढं नेणं शक्य झालं। सध्या सुरू असलेले ओव्हरहेड उपस्करची उंची वाढवण्याची आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचं काम महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी करताना रेल्वे आणि महामार्ग प्राधिकरणांमध्ये असलेल्या निकटच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर अद्ययावत झालेली ओएची प्रणाली सोलापूर विभागातील रेल्वेच्या परिचालन सुरक्षेत वाढ करेल, सेवेची विश्वासार्हता सुधारेल आणि सोलापूर मार्गे होणारी रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत करण्यास मदत करेल। त्याचवेळी सोलापूर यार्ड येथील नवीन रेल्वे ओव्हरब्रिजच्या बांधकामालाही गती मिळेल। हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्यामुळं शहरी वाहतूक सुलभ होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि सोलापूरच्या रहिवाशांसाठी रस्ते जोडणी अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे। रेल्वे प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला किमान त्रास होईल याची काळजी घेत असतानाच पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरक्षितपणे, कार्यक्षमतेनं आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी सोलापूर विभाग कटिबद्ध आहे। सोलापूर यार्ड आरओबी प्रकल्प हा या विभागासाठी अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज असं वाहतुकीचं जाळं निर्माण करण्याच्या दिशेनं मध्य रेल्वेनं केलेल्या प्रयत्नांचंच प्रतिबिंब आहे।